या पुढे लागणार नाही. नमस्कार. नमस्कार. आपण आता कोणतं गाव आहे सर आपलं? हे दहीगावने, दहीगावने, तालुका शेवगाव, जिल्हा नगर. इथले जे आपले प्रगतशील शेतकरी आहेत की जे ऊस उत्पादक आहेत, ईश्वर सोनवणे सर यांच्या शेतीमध्ये आपण आलेलो आहोत. सोबत आपल्याबरोबर RTC लीडर पटेकर सर आणि ZTC लीडर दीपक जाधव सर आहेत. नमस्कार. तर आपले इंडिया ग्रो जे आहे की ज्याच्यामध्ये आपण आज सेंद्रिय शेतीवरती भर देतो आहे की ज्यामार्फत आपल्याला विषमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न जर केलं तर आपलं रोगमुक्त जीवन होईल. तर या उक्तीप्रमाणे सरांनी आपले सर्व प्रोडक्ट वापरायला आता सुरुवात केलेली आहे. तर त्यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत. सर, साधारण किती वर्षापासून आपण ऊसाची शेती करताय? तर मला तरी 5-7 वर्ष झाली. 5-7 वर्ष झालेले आहेत. तर या अगोदर आपण जे काय रेग्युलर ऊसामध्ये जे वापरत होतो तर त्याच्यामध्ये आणि आता जेव्हा तुम्ही हे आपले जे इंडिया ग्रोचे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये आपण भुवास्त्र टाकलेलं आहे, त्यानंतर स्प्रे मॅजिक आहे, ग्रो मॅजिक ॲडव्हान्स यूज केलेलं आहे आणि त्यानंतर आपलं ओलिफ म्हणून जे आलेलं आहे ते पण आपण यूज केलं. तर तुम्हाला काय असा फरक वाटतो आहे आधीच्या पिकामध्ये ना आताच्या याच्यामध्ये? पहिल्यामध्ये कसं आहे, प्रॉपर हे जे आहे का फुटवे ते फार कमी निघाले आणि याची साईज बी एकदम परफेक्ट निघालेली आहे. पहिल्या याच्यात काय होती, साईज बारीक निघत होती आणि अशी पानाची जी रुंदी याच्यात जास्त आहे. अच्छा. त्यामध्ये कमी निघत होती आणि टन्नेजमध्ये पण मला फरक झालेला आहे. असं झालं. आता मागच्या वेळी जेव्हा आपला ऊस गेला तर त्याच्यामध्ये किती तुम्हाला ॲव्हरेजमध्ये काही फरक पडला असं वाटलं? तरी मला सरासरी ॲव्हरेज पहिले जे वापरत होतो मी आपले रासायनिक त्याच्यामध्ये लई फार ते फार 40 टनपर्यंत ॲव्हरेज निघत होतं. अच्छा. तर आता मी ग्रो मॅजिक आणि भुवास्त्र ते वापरल्यानंतर, जैविक वापरल्यानंतर आपलं एम आय स्प्रे वगैरे वापरल्यानंतर मला कम से कम एकरी 45 ते 50 ते पण 10 महिना. अच्छा. आणि 15 महिने होते ना. पहिले 15 महिने वापरले होते रेग्युलर आपले रासायनिक. आणि सर, तुमच्या भागात या डुकरापासून पण त्रास होतो जास्त? डुकरापासून. पण आता ग्रो मॅजिक मुळे, भुवास्त्रामुळे तुमच्याकडे भुवास्त्र ते मी जे स्टार्टिंगला जे वापरलं, लागवडी पूर्वीच वापरलं होतं मी. अच्छा. ते वापरल्यानंतर मला डुकराचं प्रमाण सुद्धा म्हणजे नाही म्हणलं तरी काय अडचण. अच्छा. आपल्या शेतीमध्ये मला भरपूर. पण इतर भागात तुम्हाला दिसते आजूबाजूला? असतात ना. अच्छा. भरपूर इकडंच, या साईडला सगळे आडतात डुकर, म्हणजे इथं पण येतात असं नाही येत नाही, पण ते ऊसाला काही करेल उगरत नाही सर. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो की आपल्याला असं वाटत होतं की भुवास्त्रामुळं उंदीर, घूस, साप याच्यापासून आपलं संरक्षण होईल. तर ते तर होतच आहे, पण आज आपल्याला एक वेगळी पण माहिती मिळाली की आजूबाजूला त्रास देणारे प्राणी आहेत यांच्यापासून पण आपलं संरक्षण होतं. उन्नीपासून तर होणारच आहे. तर असे खूप वेगवेगळे अनुभव. आणि सर प्लस मी जेव्हा समजा ही नांगरट केली का, आता भरपूर दिवसात माझं इथं फुलं होती पहिली. अच्छा. तर मी नांगरट काढली. त्याच्यानंतर इथं एका नांगरटमध्ये कम से कम इथं 25 ते 30 अशी कावळे ते फक्त उन्नी खायला होते. नांगरट काढली तेव्हा. अच्छा. म्हणजे प्रॉपर त्याच्यात उन्नी पहिलीच होती. अच्छा. तर मग नांगरट काढल्यानंतर मी लगेच ऊस लावलेला आहे. फक्त आपलं भुवास्त्र आणि ग्रो मॅजिक टाकून. अच्छा. पण मला एकही प्रमाण वाटलं नाही की उन्नी ऊस खाल्ला बुवा, मुळं बिळं अशी उपटून पडलेच. ग्रेट. असं झालं. आता सर, हा जो तुमचा अनुभव आहे तर तुम्हाला काय वाटतं की इतर शेतकरी बांधव जे आहेत आपले की जे आज असं म्हणतात शेतकरी की आज शेती परवडत नाही आहे, शेतीमध्ये लॉस आहे, उत्पन्न कमी झालेलं आहे, उत्पादन कमी झालेलं आहे, तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हे जर का प्रोडक्ट आपण यूज केले तर हा खर्च जो आपल्याला कमी करायचा आहे शेतीचा आणि उत्पन्न वाढवायचं आहे, उत्पादन वाढवायचं आहे, तर यामध्ये काही आपल्याला बेनिफिट होऊ शकतो का? हो, 100% सर. कारण की रासायनिकमध्ये काय होतं सर, जे जमिनीचा जो पोत आहे तो रासायनिक वापरल्यामुळे कमी होऊ आहे. आणि जे जैविक वापरले का आपण त्यांनी कसं होतंय, जमिनीला काही दुष्परिणाम होत नाही. उलट ते जे आपण उत्पन्न घेतो त्याला चांगली ग्रोथ भेटते. आणि जे रासायनिक नाही का त्यांनी उलट जमिनीचं पोत आणखीन खराब होत चाललं असं आहे. तर इतर सर्व आपल्या शेतकरी बांधवांना तुमचा मेसेज काय असणार आहे? मला म्हणजे 100% गॅरंटी भाऊ का तुम्ही जैविक वापरा, रासायनिकपेक्षा तुम्ही जैविकच वापरा. आणि मी तर पूर्ण त्याच्यात उतरलेलंच आहे. करेक्ट.
आणि सर तुम्ही याच्यात रासायनिक काही डोस दिला का, बेसल डोस काही तुम्ही नाही, दिला? रासायनिक वगैरे काहीच दिलं नाही. आता आपण जे नंतर तुम्हाला ओलिफ आपण दिलं होतं ते पण वापरलं ना तुम्ही? ओलिव्ह वापरलं. येस, जबरदस्त रिझल्ट आहे सर. जबरदस्त सर. मागच्या 10 महिन्यात गेला त्यावेळेस आम्ही फोटो ग्रुपवर टाकला होता. तर 10 महिन्याचा ऊस खूप मोठ्या प्रमाणात होता सर. आणि आता ह्या वर्षी सुद्धा आता हे नवीन पहिल्यांदाच आहे ना हा ऊस? हां, पहिल्यांदा. हां, तर पहिल्या ऊस इतर ऊसापेक्षा इतर ऊसाच्या निम्मा पण नाही अजून त्यांच्याबरोबर लावलेला सर. म्हणजे यावेळेस आपलं जे मागचं ॲव्हरेज गेलं होतं 45 म्हणले तुम्ही, तर त्याच्यापेक्षा पण जास्त येस सर. आता ॲव्हरेज निघण्याची तुम्हाला लास्ट शेवटला वापरलं होतं. हां हां, म्हणजे करेक्ट फायनल करेक्ट. जे एक खताची हे राहते हो का, हो हो. त्या टायमाला वापरलं होतं. आता याचं कसं केलं मी, स्टार्टिंग पासून संपूर्ण एकदम आपलंच स्टार्टिंग. तर तुमचा हा जो नंबर आहे सर, मोबाईल नंबर, तर आम्ही इतर शेतकरी बांधवांना पण देणार. हो, चालतंय. कोणाचे फोन आले तुमच्याकडनं फ्री गायडन्स हो, आज शेतीवरती मिळेल, कारण बाकीच्या ठिकाणी गायडन्ससाठी पण आपल्याला पैसे द्यावे लागतात. हो, तर इथं आपल्याला फ्री गायडन्स उपलब्ध आहे. हो, तर याबद्दल मी सर्व शेतकरी बांधवांना तुमच्या वतीनं गॅरंटी देतो. हो. धन्यवाद सर. धन्यवाद. ऑल द बेस्ट. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल. जय माय लाईफ. थँक्यू सर.